किकवे येथील 108 गाडीवरील इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर डॉक्टर मंदार माळी यांनी 1250 डिलिव्हरी करण्याचा उपक्रम केलाय। 108 गाडीवरती काम करत असताना 1250 नवजात बालकांना जग दाखवण्याचं काम डॉक्टर मंदार माळी यांच्या हातून घडल्यानं डॉक्टर मंदार माळी यांचं जनमानसात कौतुक होत आहे। 1250वी डिलिव्हरी झालेल्या पेशंट यांनी प्रेग्नन्सीच्या काळात डॉक्टर मंदार माळी यांनी योग्य मार्गदर्शन आणि योग्य उपचार केल्याने आज आम्हाला मातृत्व होण्याचं भाग्य लाभलं असल्याने डॉक्टर मंदार माळी यांचा आभार मानलाय। ज्योती जाधव, पुणे वैभव न्यूज, भोर। मी दीपाली अनिकेत वाघमोडे, आम्ही शिरवळमध्ये राहतो आणि प्रेग्नन्सीसाठी आमच्या लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाली। प्रेग्नन्सीसाठी आम्ही डॉक्टर मंदार माळी सरांकडे आमची ट्रीटमेंट चालू होती। त्यांनी 9 महिने व्यवस्थित ट्रीटमेंट दिली। जेव्हा जेव्हा कॉल केले तेव्हा व्यवस्थित म्हणजे अटेंड केले, कॉल रिसीव केले आणि जेव्हा शेवटी 9व्या महिन्यात पोटात दुखायला लागलं तेव्हा आम्ही इथे आलो आणि त्यांनी भोंगवलीमध्ये सरकारी रुग्णालयात माझी नॉर्मल डिलिव्हरी केली। त्याबद्दल सरांचे मनापासून आभार। म्हणजे लग्नाला 2 वर्ष पूर्ण झाले तरी पण प्रेग्नन्सी राहत नव्हती, त्यासाठी आम्ही ट्रीटमेंट चालू केली सरांकडे आणि 2 महिन्यातच आम्हाला रिझल्ट मिळाला। माझं नाव डॉक्टर मंदार सुरेश माळी, इमर्जन्सी मेडिकल ऑफिसर किकवी BVG 108 येथे मी गेली 10 वर्ष कार्यरत आहे। गेल्या आठवड्यामध्येच मला 24/12 या तारखे दिवशी एक साताऱ्याचा कॉल पडला होता। त्या ठिकाणी खंडाळा शिरवळ ॲम्ब्युलन्स अवेलेबल नव्हते आणि इमर्जन्सी पडला होता। ॲक्च्युली तो आपल्या जिल्ह्यातला कॉल येत नाही, सातारा जिल्हा येतो। तर त्या ठिकाणी एक प्रायमरी पेशंट होतं, त्यांचं नाव होतं कविता सिद्धांत शेलार म्हणून, वय वर्ष 24। त्या पेशंटला साताऱ्याला न्यायचं होतं, बाळाने संडास केली ती। पेशंटला काळा चालू होत्या आणि त्यांना पुढच्या ट्रीटमेंटसाठी तिथं साताऱ्याला न्यायचं होतं। तर तिला साताऱ्याला नेत असताना साधारणपणे जुन्या सातारा रोडला आम्ही असताना तिच्या डिलिव्हरीच्या काळा प्रचंड वाढल्या आणि त्यावेळेस मी आमचे पायलट आहेत दामोदर आहेर, त्यांना आवाज दिला आणि त्या ठिकाणी तिची जुना सातारा रोड पोलीस स्टेशनच्या पुढेच नॉर्मल डिलिव्हरी केली। तिची पहिली खेप होती। बाळाने शी केली ती, पण बाळ आणि आई दोन्ही सुखरूप होतं। बाळाचं वजन साधारणपणे 3 किलो 200 भरलं। मुलगा होता, त्यानिमित्त त्यांचे मिस्टर आहेत सिद्धांत शेलार यांनी BVG 108 सुजित पाटील सर तसंच माझे आणि आमचे पायलट दामोदर आहेर यांचे आभार मानले। ती साधारणपणे माझी 1249वी डिलिव्हरी झाली आणि त्याच्या अगदी दुसऱ्याच दिवशी आमच्या इथे एक शिरवळहून पेशंट आली ती आमच्याकडे। ती पहिल्या खेपेची होती। तिचं नाव होतं दीपाली अनिकेत वाघमोडे, तीही पहिल्या खेपेची होती। ती रात्रीच्या साधारणपणे 2 वाजता आम्हाला BVGला कॉल आला आणि तिला आम्ही त्यानंतर पिकअप केलं। त्यावेळेसही माझ्यासोबत आमचे पायलट दामोदर आहेर होते। ती जेव्हा माझ्याकडे आली तेव्हा तिच्याकडे कळा एवढ्या प्रचंड तीव्र होत्या, तिचं पिशवीचं तोंड उघडलं होतं, पण तिच्या बाळाचं वजनही जास्त असल्यामुळं आणि इथून PSC जवळ असल्यामुळं भोंगवली, तिला आम्ही भोंगवली PSC येथे नेले आणि भोंगवली PSC येथे नेल्यानंतर तिची अर्ध्या तासात नॉर्मल डिलिव्हरी झाली। तिलाही मेल बेबी झाला आणि तिचं 3 किलो 300 वजन भरलं। त्यासाठी अनिकेत वाघमोडे आणि वाघमोडे फॅमिली यांनी आमचे खूप सारे आभार मानले आणि BVGचे खूप सारे आभार मानले। तर मला BVG 108च्या माध्यमातून ज्या मातृ आहेत म्हणजे ज्या गरोदर स्त्री आहेत त्यांना मातृत्व देण्याचं इमर्जन्सीच्या माध्यमातून जी सेवा मिळते त्यासाठी मी खूप सारा धन्यवाद मानतो BVGचं। मी माझं नशीब समजतो की अशा प्रकारच्या डिलिव्हरीज आणि सगळ्या गोष्टी माझ्यापाशी येतात आणि कालच माझा 1250चा टप्पा पूर्ण झाला। खूप सारा धन्यवाद आईबाबा, साईबाबा आणि BVG 108, त्याच्यामध्ये स्पेशली आमचे झोनल मॅनेजर डॉक्टर विठ्ठल बोडके सर, त्यानंतर आमचे डिस्ट्रिक्ट मॅनेजर डॉक्टर प्रियांक जावळे सर, आमचे ADM सर सुजित पाटील सर, तसेच सेकंड ADM सर संतोष यनपुरे सर, पायलट आमचे विशाल कदम सर, दुसरे पायलट आमचे दामोदर आहिरे, तसंच आमचा नर्सिंग स्टाफ, यामध्ये आमचं हॉस्पिटल स्टाफ असेल, याच्यामध्ये लेकावळे सिस्टर, पूनम आवाळे सिस्टर,
तसेच उलसर सिस्टर, कांबळे सिस्टर, आमच्या PSCच्या मेडिकल ऑफिसर लोंढे मॅडम, डॉक्टर शेवाळे मॅडम, या सर्वांचे खूप सारे धन्यवाद. आणि हे सर्वांचे सहकार्य आहे, त्यामुळे या सगळ्या गोष्टी सक्सेस होत जातात. आणि पुन्हा एकदा आईबाबा आणि साईबाबा यांचे खूप सारे धन्यवाद मानतो की त्यांच्या आशीर्वादाने मी आज माझे बरेच सारे टप्पे पुरे करतो आहे आणि केसेस सक्सेस करत चाललो. खूप सारे धन्यवाद.